नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सगळं वातावरण चैतन्य, उत्साह आणि आनंदाने भरून गेलंय. आणि आज माहेरवाशी म्हणून येणाऱ्या गौरींचंही आवाहन आहे. या गौरी गणपतीच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आज दोन महत्त्वाचे दिवस आहेत. आज जागतिक साक्षरता दिवस आणि वर्ल्ड फिजिओथेरपी डे आहे. आणि या वर्ल्ड फिजिओथेरपी डे निमित्ताने आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे रुग्णांसाठी नवसंजीवनी फिजिओथेरपी. जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. आणि या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी असेच दोन तज्ञ व्यक्ती आज आपण इथे आमंत्रित केले आहेत. आजचे आपले पहिले गेस्ट आहेत डॉक्टर सुदीप काळे. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर सुदीप काळे हे तेरणा फिजिओथेरपी महाविद्यालय नेरळ, नवी मुंबई येथे सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत असून ते कार्डियक चेस्ट फिजिओथेरपी या विषयात पीएचडी करत आहेत. महाराष्ट्र ऑक्युपेशनल व फिजिओथेरपी काउन्सिलचे निर्वाचित सदस्य असून त्यांना फिजिओथेरपिस्ट यांचे कायदेशीर हक्क, जन आरोग्याचे रक्षण व फिजिओथेरपीचे प्रशासन या विषयांची विशेष आवड आहे. आज आपल्या दुसऱ्या ज्या गेस्ट आहेत त्यांची ओळख करून घेऊया. आज आपला दुसरा गेस्ट आहे डॉक्टर विमल तेलंग. नमस्कार डॉक्टर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. डॉक्टर विमल तेलंग या अखिल भारतीय भौतिक चिकित्सा व पुनर्वसन संस्था हाजी अली मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत असून त्यांना न्यूरो फिजिओथेरपी या विषयाचा 35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. तसेच त्यांना जागतिक आरोग्य संघटना यांच्यामार्फत कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशन या विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आज आपण या दोघांकडूनही फिजिओथेरपी म्हणजे नक्की काय, नॉर्मली आपल्याला माहिती असतं की फक्त 2 व्यायाम प्रकार, पण तसं नाहीये. त्याच्या मुळापासून जाऊन ते आपल्याला संजीवनी कशा पद्धतीने देऊ शकतात या सगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड आहे. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न हे आपल्या विषयाला अनुसरून विचारावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सरळ आमच्यापर्यंत येतील. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे रुग्णांसाठी नवसंजीवनी फिजिओथेरपी. आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सुदीप काळे आणि डॉक्टर विमल तेलंग. सुदीपजी, खरं तर आजचा जो विषय आहे तो खरंच खूप छान आहे की फिजिओथेरपी. सगळ्यांना माहिती आहे की ढोबळ मनाने की फिजिओथेरपी म्हणजे काय की आपल्याला 1-2 व्यायाम प्रकार सांगितले जातात आणि आपण ते केले की आपल्याला एखादा विकार असेल किंवा एखादं दुखणं असेल तर आपल्याला बरं वाटतं. पण मुळात या आज वर्ल्ड फिजिओथेरपी डे या दिवसाचं प्रयोजन काय आहे, तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या फिजिओथेरपीच्या कम्युनिटीकडनं आम्ही सह्याद्री वाहिनीचे आभारी आहोत की आज जागतिक फिजिओथेरपी दिवस याच्यासोबत साक्षरता दिवस पण आहे. आणि याचा जो विशेष कार्यक्रम होता आपण काल घेतला आणि आजच्या ज्या स्लॉटमध्ये आमच्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. सर्वप्रथम असं आहे की जागतिक फिजिओथेरपी दिवस हा जागतिक फिजिओथेरपी संघटना जे WCPT आहे ते करत असते. आज जगभरात सगळ्या देशांमध्ये या दिवसाचं प्रयोजन आणि याचा सोहळा साजरा होत असतो. जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित असलेली ही WCPT म्हणजे जागतिक भौतिकोपचार संघटना, याची स्थापना 8 सप्टेंबर 1951 मध्ये झाली होती आणि त्यामुळे आजच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. या दिवस साजरा करण्यामागे एक प्रयोजन असं आहे की फिजिओथेरपी या विद्याशाखेचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा. फिजिओथेरपिस्ट हे जनआरोग्यामध्ये जे काही काम करत आहेत त्यांचा जो सहभाग आहे त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी. तसेच जे काही नवीन जीवनशैलीमध्ये जे काही नवनवीन रोग येत आहेत जे फिजिओथेरपीच्या माध्यमातून बरे होऊ शकतात, अशा रोगांची वेगवेगळी पद्धतीच्या माध्यमातून आपण जनजागृती करावी आणि त्यासाठी आपल्याला जे काही प्रतिबंधात्मक उपाय करता येतील त्याची माहिती व्हावी
यासाठी हा दिवस केला जातो. अगदी खरं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ह्याचं प्रयोजन खूप महत्वाचं आहे. म्हणजे इतकी साधी सोपी माहिती पण आपल्या जनमानसांपर्यंत ती पोहोचणं खूप गरजेचं आहे. विमलताई, मला तुमच्याकडे यायचंय की प्रत्येक वर्षी याचं एक बोधवाक्य असं एक थीम असते. या वर्षीची थीम काय आहे? या वर्षीची थीम आहे ॲड लाईफ टू इयर्स. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आता मनुष्याचे आयुष्यमान असं वाढलेलं आहे. तर आयुष्यमान वाढलेलं आहे आणि सो इट कम्स विथ द कॅच, कंडिशन्स अप्लाय. तर म्हणजे कंडिशन्स अप्लाय काय आहेत कंडिशन? आता आयुष्यमान वाढलेलं आहे तर त्या बरोबरीने झालेलं आपल्या दृष्टी आपली कमी होते, त्या श्रवणशक्ती कमी होते, आपल्या स्नायू सांधे दुखापत सुरू होतं, वेगवेगळ्या संस्थांचे कार्य कमी होऊ शकतात. तर आपली जनरली कार्यक्षमता कमी होते. तर म्हणजे आयुष्य मिळालं, पण ते आयुष्य मिळालं ते जर आपण व्यवस्थित राहिलो त्या आयुष्यात तरच त्याला काही महत्व आहे. सो इट इज म्हणजे नॉट ॲड इयर्स टू लाईफ बट लाईफ टू इयर्स ऑल्सो. हे दोन्ही पाहिजे. म्हणजे आता आयुष्यमान वाढलं, आता त्याच्यासाठी आपण वाढलं, पण आता त्या वाढलेल्या आयुष्यामध्ये आपण कसं जगावं? आता कार्यरत राहून जगावं. कार्य म्हणजे ते कार्य करताना आता सांधेदुखी, उठता बसताना त्रास होतो, किंवा चालता लोक पडतात, किंवा साधं टॉयलेटला गेले संध्याकाळी रात्री पडतात. म्हणजे असे वृद्ध लोकांना, आणि हा पडण्याचा हा प्रॉब्लेम हा फ्रॅक्चरचं कॉमन कॉज, त्याचबरोबर ऑस्टिओपोरोसिस, ह्या सगळ्या गोष्टींसाठी उपाय आणि प्रतिबंधक उपाय आणि निवारक उपाय दोन्ही, आणि ॲज वेल एज ट्रीटमेंट बरीच फिजिओथेरपिस्टकडे अवेलेबल आहेत. आणि हे सगळं आपण फिजिओथेरपीच्या माध्यमातून यांचा एक क्युअर करू शकतो, आपण यांना प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो. आपण हे जाणून घे. आपला एक फोन आलेला आहे. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतात कल्याणवरून. नमस्कार. नमस्कार, मी शलाका गाडगीळ कल्याण प्रश्न विचारू इच्छिते. माझा नमस्कार, मी शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते. माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्या शरीराची ज्यावेळी काहीतरी कुठेतरी मोडतोड होते किंवा कुठेतरी काहीतरी आपल्याला लागतं, ऍक्सिडेंट होतं, फ्रॅक्चर होतं, त्यावेळी आपल्याला फिजिओथेरपीचा म्हणजे वापर करायला सांगतात. तर त्या फिजिओथेरपीचा आपल्याला किती दिवस वापर, म्हणजे आपण त्याची ट्रीटमेंट घ्यावी लागते किंवा काय? आणि दुसरा प्रश्न माझा मॅडम आहे की त्यांनी त्या ज्या न्यूरो फिजिओथेरपी जो विषय आहे तो न्यूरो फिजिओथेरपी म्हणजे काय? बरं, धन्यवाद. आधी संदीपजी तुमच्याकडे यायचं की त्यांचा जो पहिला प्रश्न होता की काही वेळेला फ्रॅक्चर होतं, काय होतं, त्यावेळेला डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात की फिजिओथेरपिस्ट कडून हे व्यायाम प्रकार किंवा तुम्ही ही हालचाली करून घ्या. तर त्याचा असं काही कालावधी असतो का? आपण जर पाहिलं तर फिजिओथेरपी ह्या शाखेबद्दल असं आहे की त्याला लोकांमध्ये असं आहे की बराच वेळ फिजिओथेरपीची ट्रीटमेंट घ्यावी लागते. आता जे काही फ्रॅक्चर झालेलं आहे, कुठल्या भागात झालेलं आहे आणि त्यानंतर काय त्याच्यानंतरच्या ज्या हालचाल थांबलेली आहे किंवा कमी झालेली आहे त्याच्यावर त्याचा ड्युरेशन किंवा त्याचा काळ हे राहतो. आता जर लोअर एक्स्ट्रीमिटी म्हणजे पायाचा वगैरे फ्रॅक्चर झालेला असेल तर त्याला बराच वेळ लागतो, कारण त्याच्याशी ती जखम जी झालेली फ्रॅक्चर ती भरली पाहिजे. त्यासोबत तुमचे जे स्नायू असतात, म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर किंवा प्लास्टर टाकल्यानंतर तुमच्या स्नायूंची ताकद कमी होते, तर ती ताकद भरून येण्यासाठी आणि तुमचं चालणं व्यवस्थित होण्यासाठी एक बराच वेळ लागतो. असं दिवसांमध्ये किंवा याच्यामध्ये सांगणं अवघड आहे. परिस्थितीनुसार आणि प्रत्येक पेशंटनुसार ते बदलत राहतं. म्हणजे जसं काय वय जो काही आजार आहे किंवा जे फ्रॅक्चर आहे त्याच्यानुसार तो कालावधी वेगवेगळा असतो. डॉक्टर, मला तुमच्याकडे यायचं की त्यांनी जसं सांगितलं की न्यूरो फिजिओथेरपी, त्याविषयी त्यांना थोडक्यात जरा माहिती द्या. न्यूरो फिजिओथेरपी म्हणजे आपला स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन रिलेटेड जे विकार होतात. आता हे न्यूरो फिजिओथेरपी म्हणजे पीडियाट्रिक म्हणजे लहान मुलांमध्येही होतंय आणि वयस्कर लोकांमध्येही होऊ शकतं. तर अडल्ट न्यूरोलॉजी, आणि आता उदाहरण देण्यास म्हणजे आता सेरेब्रल पॉल्सी, आता बरेच वेळा आधी आता इन्फंट मॉर्टॅलिटी रेट कमी झाल्यामुळे जी लहान शिशू आधी त्यांचं म्हणजे दे यूज टू पास ऑफ, ते जे आता जे
ते जगतात ठीक आहे, पण त्यांच्या बऱ्याच वेळा की काय होतं, त्यांच्या मेंदूला इजा झालेली असते, कारण ती मुलं रडत नाही किंवा त्या प्रीमेच्युअर असतात किंवा त्या लो बर्थ वेटच्या असतात. तर त्या मेंदूला इजा झाल्यामुळे जे आपण कार्य करण्याची ते मेंदूचा भाग असतो, क्षमता असते, क्षमता सोडून प्रत्येक मेंदूच्या प्रत्येक भागाला एक फंक्शन असतं. हातपाय चालवण्याचं, फक्त इंटेलिजन्स नव्हे पण चालवण्याचा हातपायाचा किंवा सेन्सरी सिस्टम, ह्या सगळं आपले दृष्टी, ऐकण्याची श्रवणशक्ती, हे सगळं आपल्या मेंदूमध्ये त्याचा मेन म्हणजे मेन युनिट, मेन आपला एक्सचेंज मेंदूमध्ये असतं आणि स्पायनल कॉर्ड. आणि त्याचप्रमाणे लहानपणी ते मेनिंगोमायलोसिल म्हणतात, म्हणजे असा स्पायनल कॉर्डचा असा थोडासा भागच एक म्हणा की असा बाहेर येतो, किंवा पुढे इंजुरीज, हेड इंजुरी, आणि अडल्ट अवस्थेमध्ये स्ट्रोक, पार्किन्सोनिझम किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरीज. त्याचप्रमाणे काही मुलांमध्ये मस्क्युलर प्रॉब्लेम्स लाईक मस्क्युलर डिस्ट्रोफी, असे वेगवेगळे प्रकारचे सगळ्याच प्रकार, म्हणजे मेंदू आणि आपल्या मज्जारज्जूची त्या संस्थेची जे जे त्यात इजा होते, मल्टिपल स्क्लेरोसिस, मोटर न्यूरॉन डिसीज, असे वेगवेगळे विकार येतात, ज्यामुळे आपल्या शरीराच्या हालचालीमध्ये बराच बदल होऊ शकतो. विमलजी, मला तुमच्याकडे यायचंय, कारण आजचा आपला विषय जो आहे की रुग्णांसाठी नवसंजीवनी फिजिओथेरपी. मुळात फिजिओथेरपी म्हणजे नक्की काय? हा सर्वप्रथम प्रश्न हा घ्यायलाच पाहिजे. फिजिओथेरपीची व्याख्या करायला झाली तर फिजिओथेरपी भौतिकोपचार, म्हणजे ह्यात फिजिकल एजंट्सचा वापर केला. तर फिजिकल एजंट्स म्हणजे काय, म्हणजे उष्णता, शीतलता, कंपन, व्हायब्रेशन, इलेक्ट्रिकल करंट्स किंवा ध्वनिमुद्रा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, ह्या सगळ्या फिजिकल एजंट्स. आणि त्याचबरोबर व्यायामचे वेगवेगळे प्रकार, त्याचप्रमाणे सांध्यांमध्ये विशिष्ट हालचाल करून घेणं म्हणजे मॅन्युअल थेरपी. अशा प्रकारच्या तत्वांनी शारीरिक अक्षमतेचे किंवा दुखवा भाग त्या कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये सुलभता आणण्याचा हा एक उपचार आहे. आता फिजिओथेरपी फक्त ही उपचार पद्धती नसून ती एक त्यात उपचार पद्धतीच्या अनुषंगाने त्यात निदान त्या शारीरिक अक्षमतेचे निदानही केले जाते. आता शारीरिक अक्षमतेचे निदान म्हणजे काय, आपल्याला मेडिकल डायग्नोसिस तर असतेच, मेडिकल व्याधीचे डायग्नोसिस असते, त्याचे इन्व्हेस्टिगेशन असतात, पण फिजिओथेरपिस्टचे निदान म्हणजे शारीरिक अक्षमतेचे निदान. आता शारीरिक अक्षमता म्हणजे कशी येते, आता त्या व्याधीमुळे तर होतेच होते, पण त्या व्याधीच्या अनुषंगाने जसा तो व्यक्ती त्याच्या परिसरात वावरतो, म्हणजे त्याच्या परिसरात म्हणजे कुठच्या परिसरात त्याला ती अक्षमता येते, ती त्या घरी येते की त्याच्या शाळेत येते, त्या सगळ्याचा विचार करून, आणि फक्त तेवढे नाही, त्या व्यक्तीच्या गरजा काय आहेत, त्याच्या परिवाराच्या गरजा काय आहेत, आणि ही अक्षमता फक्त त्या व्याधीमुळे आहे की त्या परिसराने केलेल्या बॅरियर्समुळे आहेत. म्हणजे त्याच्यात म्हणजे या सगळ्याचा विचार आपण म्हणू शकतो. सगळा विचार म्हणजे हा फक्त म्हणजे बायोलॉजिकल फक्त ह्याच्यामध्ये मेडिकल डायग्नोसिस घेऊन चालणार नाही, ह्याच्यामध्ये हा बायो सायको सोशल अप्रोच. अगदी खरं. पण आपण हे सगळं जाणून घेऊयात. आपल्या ज्या डायलॉगच्या गेस्ट आहेत जयमाला शेटे, फिजिओथेरपिस्ट, या आपल्याबरोबर लाईनवर आहेत. हॅलो, नमस्कार मॅडम. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद मॅडम. खरं तर आजचा जो विषय आहे की रुग्णांसाठी नवसंजीवनी फिजिओथेरपिस्ट, तुम्ही स्वतः एक फिजिओथेरपिस्ट आहात, या विषयाचं महत्त्व जे काय ते आपल्या दोन्ही गेस्टकडून तर आम्ही घेतोच आहे, पण तुम्हाला माझा एक प्रश्न आहे की अतिदक्षता विभागात जिथे फिजिओथेरपीच्या कामाचं स्वरूप नक्की काय असतं? ठीक आहे. सर्वप्रथम मला तुमचं अभिनंदन करायचं आहे की असा चांगला कार्यक्रम तुम्ही फिजिओथेरपी, वर्ल्ड फिजिओथेरपी डेच्या निमित्ताने
केला आहे. तर अतिदक्षता विभागामध्ये आपण हल्ली बघतो की जास्त रुग्ण जगतात. म्हणजे औषधांमुळे, वेगवेगळे मशीन असल्यामुळे रुग्ण जगण्याची पर्सेंटेज खूप आहे. आणि या जे रुग्ण वाचतात त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्याचं काम फिजिओथेरपिस्ट करतं. उदाहरणार्थ जेव्हा पेशंट ऍडमिट असतो इंटेन्सिव्ह केअरमध्ये, त्याला व्हेंटिलेटर लागलेला असू शकतो, त्यामुळे तो जास्तीत जास्त वेळ बेडवरती, पाठीवरती पडून असतो. अशा वेळेस त्याच्या पायाच्या नसांमध्ये गुठळ्या होऊ शकतात. जर का तो वयस्कर असेल तर जास्त, किंवा त्याला बेडसोळ होऊ शकतो. तर हे सगळं टाळण्यासाठी फिजिओथेरपीचा खूप उपयोग होतो. जर का असं दिसून आले की जर का अतिदक्षता विभागामध्ये पेशंट जर का लवकरात लवकर चालायला लागला, हालचाल करायला लागला, तर त्याचं व्हेंटिलेटर लवकर सुटू शकतं. आणि हे सगळं आपल्या केईएम सारख्या रुग्णालयांमध्ये केलं जाते. फिजिओथेरपी डिपार्टमेंट कार्यरत असतं या सगळ्यासाठी. तर त्यामुळे, आणि दुसरं म्हणजे अतिदक्षता विभागातील रुग्णांचे नातेवाईक जे असतात त्यांना फार समजून घ्यावं लागतं, त्यांना समजावं लागतं की कारण त्यांच्याकडून आमच्या काही अपेक्षा असतात की दिवसभर त्यांनी काय करत राहावं, हालचाली कशा कराव्यात, पेशंटला कसं पूस बदलत ठेवायचं. तर या सगळ्यासाठी खूप उपयोग होतो. याच्यामध्ये एक फिजिओथेरपिस्ट म्हणून एक खरंच खूप महत्वाची भूमिका असते. पण मला दुसऱ्या प्रश्नाकडे यायचंय की हृदयविकाराचे जे रुग्ण असतात त्यांच्यासाठी तुम्ही काय उपचार सांगू शकता? बरं, चांगला प्रश्न विचारला. हृदयविकाराचे जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी 3 अल्टरनेटिव्ह असतात. एक तर औषध तुम्ही त्यांना देऊ शकतात, किंवा अँजिओप्लास्टी केली जाते, किंवा बायपास केली जाते. तर या तिन्हीमध्ये आपण असं बघतो की त्यानंतर पेशंट खूपच कमी काही करतो. सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे हृदयविकार होण्याचं मुख्य सर्वांमध्ये एक मुख्य कारण असं आहे की त्यांच्या हालचाली खूप कमी असतात. आजकाल आपण बघतो की उबर किती स्वस्त त्याच्यात मिळते, त्यामुळे कोणी चालायचे कष्ट देत नाही. शक्य होईल तेवढं वाहन वापरायचं, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करायच्या मागे लोक लागलेली असतात. तर त्यामुळे चालणं तर आपल्या याच्यातून हद्दपार झालेलं आहे बऱ्यापैकी. पण यामुळे हृदयविकाराचं मुख्य कारण हे असल्यामुळे त्याला आपण खूपच निग्लेक्ट करतो ऍक्च्युली, की व्यायाम करणं हा आपल्या आयुष्याचं अविभाज्य अंग असलं पाहिजे, आणि ते पूर्णपणे टाळलं जातंय. लहानपणापासून, शाळेपासून आपण बघतो की पीटी पिरियड खूप आता रिप्लेस होत आहेत, की पिकनिक सुद्धा लोक हल्ली मॉल्समध्ये जातात, कुठल्या कुठल्या अशा बंद गृहात जातात. तर त्यामुळे हे आपण टाळलं पाहिजे की व्यायामाची आवड लहानपणापासून आपण केली पाहिजे. आणि हे करण्याचं काम फिजिओथेरपिस्ट वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन सुद्धा करतो. शिवाय आयटी इंडस्ट्री तर आपल्याला माहितीच आहे. तर त्यामुळे हृदयविकार झाल्यानंतर सुद्धा हे सगळं बायपास झालं, मग त्याच्यानंतर तरीही चालणं आणि ह्या व्यायाम प्रकारांमुळे त्याच्यावर आपण एक प्रतिबंधात्मक प्रतिबंध, कार्डियक रिहॅबिलिटेशन, आणि भारतामध्ये त्याची सोय नाही, त्याची झाली पाहिजे. धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्याशी संपर्क साधला आणि हे जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरं तर डॉक्टर सुदीप, मला तुमच्याकडे यायचंय की त्यांनी खूप सांगितलं की फिजिओथेरपिस्ट म्हणून एक अतिदक्षता विभाग किंवा हृदयविकार झालेले रुग्ण असतात त्यांच्यासाठी एक फिजिओथेरपीचा काय महत्वाचा रोल असतो. ह्या फिजिओथेरपीच्या कामाचं स्वरूप काय तुम्ही सांगू शकाल आम्हाला? फिजिओथेरपीचं कामाचं स्वरूप बघायला गेलं तर फिजिओथेरपिस्ट हे आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग आणि मॅडमने आता सांगितल्याप्रमाणे अतिदक्षता विभाग यामध्ये तर काम करतच असतात. पण त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच वेळा आपण पाहतो की टीव्हीवर जेव्हा क्रिकेट किंवा दुसरा कुठलाही खेळ चालू असतो, तो खेळाच्या मैदानावर जेव्हा एखाद्या खेळाडूला इजा होते तेव्हा पळत येणारा हा फिजिओथेरपिस्टच असतो. तसंच अपंग केंद्र झाले, आणि आता आयटी इंडस्ट्रीचाही मॅडमने उल्लेख केला, त्यामध्येही फिजिओथेरपिस्ट काम करतात. हे वेगवेगळ्या शाखा ज्या आहेत फिजिओथेरपी आणि जे वेगवेगळे ठिकाण आहे त्यानुसार त्याचं स्वरूप थोडंसं बदलत जातं. परंतु महाराष्ट्र अधिनियम 2004चा दुसरा यानुसार फिजिओथेरपिस्टचं जे कामाचं स्वरूप आहे ते मुख्यतः 6 गोष्टींमध्ये विभागित केलेलं आहे. ते म्हणजे तपासणी, निर्धारण, निर्वचन, त्यानंतर शारीरिक निदान, फिजिओथेरपी ट्रीटमेंट जी आहे त्याचं नियोजन आणि ते देणे, आणि पेशंटला त्याच्याशी संबंधित जो काही आहे तो सल्ला देणे. हे ढोबळमानानं 6 स्वरूप असतं. आपण जर विचार केला तर खेळाडू किंवा ह्यांचा जर विचार केला तर तिथली अतिरिक्त जबाबदारी असते. म्हणजे मध्यंतरी आपण आता जस्ट एक मागच्याच महिन्यामध्ये आपल्याला जिनं पहिलं मेडल मिळवून दिलं, साक्षी, तर तिच्यासोबत आपली एक महाराष्ट्राची फिजिओथेरपिस्ट होती, आणि तिची फाईट चालू होण्याच्या आधीच आपले जे दुसरे होते फोगट आणि
दुसरी जी ही होती महिला रेसलर ते इंजुअर्ड झाल्या आणि त्यांना हॉस्पिटलाइज करण्यासाठी सगळा क्रू गेलेला असताना 1-2 मिनिटांमध्ये साक्षीची फायनल तिथे होती, फाईट होती. तर त्यावेळेस जी आपली फिजिओथेरपिस्ट होती ठाण्याची, तिने तिचं जे मनोधैर्य खचलेलं आहे तिला कॉन्फिडन्स देऊन तिचा मॉरल बुस्टअप करणे हे असंही एक वेगळ्या प्रकारचं एक काम येतं. नुसतं फिजिओथेरपीचं एकच काम नाही असं आपण म्हणू शकतो. त्यांचं मनोधैर्य वाढवणं, त्या रुग्णाला जास्तीत जास्त एक शाश्वती देणं हे सुद्धा एक आहे. मॅडम तुम्ही काय सांगाल? फिजिओथेरपिस्टला निरीक्षण, प्रशिक्षण आणि बदलीकरण, ते बदलीकरण किती करावं, कसं करावं, केव्हा करावं ह्याच्यामध्ये मोठा रोल असतो. तर म्हणजे आता बदलीकरण करावं आणि त्या म्हणजे वयामानानुसार त्याच्या एम्प्लॉयमेंटच्या अनुसार तो काय करतो, किती करतो आणि त्याचा ऑफकोर्स त्याची व्याधी तर लक्षात ठेवतातच आणि त्याचप्रमाणे फिजिओथेरपी करवणारा आणि करणारा ह्यामध्ये म्हणजे जे पेशंट क्लायंट रिलेशनशिप आपण म्हणतो ह्यातलं अगदी महत्वाचं भाग आहे. आता हा पेशंट हे दोघं जर समन्वयाने कार्य केलं किंवा सहकार्याने केलं तर फारच त्याचं बदलीकरण खूप आपण आणू शकतो. आणि फिजिओथेरपिस्ट ही एक हेल्थ टीम किंवा रिहॅबिलिटेशनची एक अत्यंत महत्वाची एक टीम मेंबर आहे. तर आपण जर पुनर्वसनाच्या दृष्टीने पाहिलं तर विदाउट अ फिजिओथेरपिस्ट टीम इज इनकम्प्लीट. अगदी खरं. आपला एक फोन घेऊया आधी. रमेश घोगे आपल्याशी बोलतात बुलढाण्यावरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. तुमचा प्रश्न सलग विचारा. हो, मला तेलंग सरांना प्रश्न विचारायचा आहे की मी स्पायनल कॉर्ड इंजुरी पेशंट आहे मॅडम आणि 5 वर्ष झाली मी बेडवर आहे. 2-3 वर्षापासून मी फिजिओथेरपी बंद केली कारण आमच्या इकडे फिजिओथेरपिस्ट नाही आहे जवळपास कोणी. तर त्यासाठी आम्हाला म्हणजे काही सुविधा वगैरे आहे का, काही स्कीम वगैरे आहे का, जर शासनाच्या असतात तशा काही एनजीओ वगैरे ते सांगाल. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आमच्यासारख्या पेशंटना म्हणजे निरंतर फिजिओथेरपीची गरजच आहे का, म्हणजे कालांतराने त्यात काही जर नाही केली आम्ही कारण खूप एक्सपेन्सिव्ह जातं, खूप महाग जातं, केली नाही तर चालेल का? तुमचं वय काय आहे? माझं वय 31 आहे. बरं, आपली चर्चा अशी आपल्याला पुढे चालू ठेवायची आधी एक फोन घेऊया. स्मिता आपल्याशी बोलतात नाशिकवरून. नमस्कार स्मिताशी, बोला. मॅडम मला असं विचारायचं होतं की गाणाऱ्या लोकांसाठी स्वर यंत्र आणि घसा कार्यक्षम कसा करावा? बरं, धन्यवाद स्मिताजी. खरं तर मॅडम काय सांगाल की जसं स्मिताजींचा प्रश्न होता की गाणाऱ्या लोकांसाठी स्वरयंत्र आणि घसा त्यासाठी काही विशेष फिजिओथेरपी आहे का? आता स्वरयंत्र आणि ह्याच्यासाठी स्पीच थेरपिस्ट स्पेशलायझेशन करतात. त्यात आमचा रोल फार नाही, पण ह्या गाण्याच्या आणि स्वरयंत्रासाठी श्वासोच्छ्वास म्हणजे ते ब्रीदिंग पॅटर्न, ते ब्रीदिंग पॅटर्नचं अत्यंत महत्व आहे. आता ब्रीदिंग पॅटर्न म्हटलं तर म्हणजे आपण जेव्हा गातो तेव्हा त्या ब्रेथ होल्डिंग कॅपॅसिटी, त्या ब्रेथ केवढी आपण तो आपला श्वास आपण होल्ड करू शकतो किंवा त्याचा आपले फुफ्फुसे किती वाढवू शकतो किंवा फुफ्फुसातला ची हवा आपण किती घेण्याची क्षमता आपण हे करू शकतो. म्हणजे गाणं म्हणजे फक्त 1-2 लाईनी नाही असे तर ते लांबसर गाणं असतं. म्हणजे तेवढं आपण ती ब्रीदिंग कॅपॅसिटी ठेवायला पाहिजे. म्हणजे ते म्हणून श्वासोच्छ्वासाचे ते प्रकार म्हणजे एक्सरसाइज हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर तेही करणे जरूर आहे. तर फक्त म्हणजे फिजिओथेरपिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट इन कोऑर्डिनेशन विल हॅव टू डू दिस. ओके मॅडम, मला अजून एक विचारायचं आहे की मगाशीच आपला रमेश घोगे त्यांचा जो प्रश्न होता, त्यांचं वय 31 वर्ष आणि 5 वर्ष झाले त्यांना तो स्पायनल कॉर्डचा जो त्रास आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल? आता स्पायनल कॉर्ड इंजुरीज हे आम्ही आमच्या संस्थेमध्ये आम्ही बऱ्या प्रमाणाने बघतो. आता स्पायनल कॉर्ड इंजुरीच्या नंतर म्हणजे त्यामध्ये स्नायूंचे पॅरालिसिस होते, मसल पॅरालिसिस होता आणि त्यातही आणि आपला सेन्सरी म्हणजे आपल्याला स्किन सेन्सेशन जाते, त्यामुळे बेड सोर्स होतात, सांध्यामध्ये व्यंग येतो.
तर ह्यांना तर मी सांगेन तर त्यांच्या लेवल ऑफ इंजुरीवर असणार ऑफकोर्स. म्हणजे जर फक्त त्यांच्या मानेच्या इकडे त्यांची स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली आहे किंवा खाली जर खाली झाली असली तर म्हणजे पाठीत वगैरे, तर त्यांचे फक्त पाय, तर त्यांच्या पायामध्ये पॅरालिसिस असेल. पण जर वरती असेल म्हणजे मानेचे असले तर त्यांच्या हातामध्ये पण पॅरालिसिस असेल. तर त्यांची चालण्याची क्षमता किंवा त्यांची कार्यक्रमाची क्षमता त्यांच्या व्याधीवर अवलंबून आहे. पण फिजिओथेरपी करणं जरुरी आहे. फिजिओथेरपी करणं म्हणजे त्यांना आता एक विशिष्ट, तुमचा प्रश्न हा बरोबर आहे की तुम्ही किती वेळपर्यंत, आणि फिजिओथेरपी आता सगळीकडे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळत नाही, म्हणजे तो कॉस्ट फॅक्टर पण आलाच. पण फिजिओथेरपिस्ट हेही लक्षात ठेवते की फिजिओथेरपी त्याला जन्मभर घ्यावी लागते. तर प्रत्येक फिजिओथेरपिस्ट त्यांना होम एक्सरसाइज प्रोग्राम, घरी करण्याचे व्यायाम, म्हणजे प्रतिबंधक उपाय, म्हणजे जे मेंटेनन्स ऑफ फंक्शन, जे कार्यक्षमता कायम ठेवण्याची, जी कार्यक्षमता आज आहे ती कायम ठेवण्याची तेही उपाय दाखवतात. तर हे होम एक्सरसाइज प्रोग्राम करणं अतिशय गरजेचं आहे. आणि स्पायनल कॉर्ड म्हणजे तुम्हाला त्याच्यात तुमच्या स्नायूंची शक्ती वाढवावी लागते. म्हणजे ते होम एक्सरसाइज करूनही आपण ती क्षमता वाढवू शकतो. डॉक्टर सुदीप, मला तुमच्याकडे यायचेच आहे, आधी फोन घेऊया आपण. मनीषा आपल्याशी बोलतायत गिरगाववरून. नमस्कार. नमस्कार, मी मनीषा बोडस बोलतेय. आजच्या दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि माझ्या डाव्या खांद्यापाशी थोडीशी दुखापत झाल्यामुळे गेल्या महिनाभर मी फिजिओ घेतेय आणि थोडा वेळ लागणार आहे असं सगळेजण सांगतात. तो डावा हात माझा उचलला जात नाही पूर्णपणे, तर काय करता येईल? आणि 6 आठवडे माझा हात पट्टा लावून ठेवलेला होता, त्यामुळे मसल सगळे ब्लॉक झाले आणि त्यासाठी मी फिजिओथेरपी घेतली. बरं, तुमचं वय काय आहे? धन्यवाद. काय सांगाल सुदीपजी की 6 आठवडे पट्टा लावल्यामुळे मसल्समध्येही ब्लॉक झालेले आहेत आणि त्यांना हात उचलता येत नाहीये, 1 महिना झाला फिजिओथेरपी घेतायत तरी अजून वेळ लागेल, म्हणजे काय असू शकतं हे? सर्वप्रथम त्यांनी त्यांची जी दुखापत आहे त्याचं जास्त हे सांगितलेलं नाहीये. कशामुळे झाली, म्हणजे ऍक्सिडेंटल झाली किंवा कशा पडल्यामुळे? आणि त्यामध्ये जर ते कदाचित याच्याशी संदर्भात असेल की ब्रॅकियल प्लेक्सस इंजुरी म्हणून जो म्हणतात, नर्व्सच्या संबंधित ते असेल तर त्याला थोडा वेळ लागतो. परंतु कुठलंही फ्रॅक्चर असेल आणि ज्याच्यामध्ये 6 आठवड्याचा कालावधी असेल, त्याच्यामध्ये ते बांधून ठेवलेलं असेल, तर त्याचा एक दुष्परिणाम असा होतो की ते जे स्नायू आहेत ते स्नायू आखडतात. दुसरी गोष्ट अशी की त्या स्नायूचा वापर होत नाही, त्यामुळे त्याची जी ताकद असते ती कमी होते, त्याची साईज कमी होते. त्या व्यतिरिक्त जे काही जॉईंट्स आहेत, म्हणजे आता त्यांच्या शोल्डरला झालेली आहे, तो शोल्डरमध्ये एक असे 2-3 जॉईंट आहेत, काही छोटे आहेत काही मोठे आहेत, ह्या सर्वांची तिथली मोबिलिटी कमी होते. तिथले जे काही स्ट्रक्चर आहेत ते थोडेसे टाईट होतात आणि अशा वेळेस त्यांना मोकळे करण्यासाठी बराच वेळ लागतो. सुरुवातीला कसं असतं की एकदमच तुम्ही ते करू शकत नाहीत, कारण ते स्नायू पूर्ण आखडलेले असतात. जर काही आपण त्याच्यात फास्ट प्रोग्रेस करण्याचा प्रयत्न केला तर त्याची ती वेगळीच इजा होऊ शकते. त्यामुळे हा जो रिहॅबिलिटेशन आहे तो थोडासा हळू पद्धतीने जातो आणि कदाचित 1 महिना 2 महिने असं, परंतु हे परत असं आहे की ते कधीच सांगता येत नाही. म्हणजे फिजिओथेरपीचं एक हे असं की तो पेशंट काय आहे, त्याची इंजुरी काय आहे, त्याचं वय काय आहे. आणि मगाशी मॅडमने एक विषय बोलला होता की फिजिकल डायग्नोसिस. फिजिओथेरपिस्ट हे फिजिकल डायग्नोसिस करतात आणि मेडिकल फॅकल्टीचं हे मेडिकल डायग्नोसिस असतं. फिजिकल डायग्नोसिस म्हणजे काय, ते फ्रॅक्चर हे मेडिकल डायग्नोसिस आहे. त्यानंतर झालेली हानी हे फिजिकल डायग्नोसिस, म्हणजे ते तिथले कॅप्सूल असेल ते टाईट आहे, मसल आहे, तर ह्या फिजिकल डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट याला बराच वेळ लागतो. परत ते त्या वयानुसार आणि याच्यावर. पण मला ह्याच मुद्द्याकडे यायचं की मगाशी जसं रमेशजींनी प्रश्न विचारला, आता तुम्ही सांगितलं की बराच वेळ लागतो. सहजी सगळीकडे समजा फिजिओथेरपिस्ट अवेलेबल होत नाही किंवा जर ते कॉस्टली असेल तर काय करता येईल? म्हणजे बराच वेळ, म्हणजे किती वेळपर्यंत, किती कालावधीपर्यंत मग ते घ्यावं लागतं आपल्याला किंवा ती फिजिओथेरपीची ट्रीटमेंट करावी लागते? आता जे प्रश्न विचारला होता रमेश घुगे यांनी, तो एकदम सार्थ प्रश्न आहे. कारण रमेश घुगेंसारखे बरेच पेशंट आहे की ज्यांना फिजिओथेरपीची गरज आहे. आणि आता आपल्याकडे शासनानेही बऱ्याच प्रयत्न चालू केलेला आहे. मागच्या 2-3 दशकामध्ये गव्हर्नमेंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असतील, जिल्हा रुग्णालय असेल, ग्रामीण रुग्णालय असेल किंवा 100 खाटांचं जे विशेष रुग्णालय असतात त्यामध्ये फिजिओथेरपिस्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की फिजिओथेरपी ही खर्चिक का होते, तर त्याचा जो कोर्स आहे की तो
किती महिने वर्ष, काही कंडिशनमध्ये 2-2, आता यांच्या केसमध्ये, गुगेनच्या केसमध्ये 2-3 वर्ष घ्यावे लागते. त्यामुळे त्याचं जे बर्डन आहे, फायनान्शियल बर्डन हे फार प्रचंड होतं. त्याच्यासाठी शासनाने बऱ्याच योजना हे चालू केलेल्या आहेत. सर्वात प्रथम ते राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, जे सध्याची महात्मा फुले आहे, त्यामध्ये सर्वप्रथम शासनाने असा प्रयत्न केला की ऑर्थोपेडिक सर्जरी नंतर फिजिओथेरपी ही त्यामध्ये इन्क्लूड केली आणि टप्प्याटप्प्याने त्याचं हे करून न्यूरोफिजिओथेरपीत टाकलेली आहे. कार्डियाक रिहॅबिलिटेशन पण आता घेतलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त NRHM मधूनही जिल्हा पातळीवर, ग्रामीण पातळीवर ही फिजिओथेरपिस्ट उपलब्ध आहेत. आणखीन एक असा विषय आहे की जे विशेष मुलं असतात त्यांच्यासाठी सर्व शिक्षा मोहीम, या मोहिमेअंतर्गतही शासन प्रयत्न करत आहे की तालुका पातळीवर, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्कल पर्यंतही ह्या सुविधा जास्तीत जास्त पोहोचवल्या जाऊ शकतात. आता त्यांनी एक दुसरा असा तुमचा उपप्रश्न होता की किती दिवस आणि त्याला काय करता येईल. कारण काही वेळेला असं वाटतं का तुम्हाला की त्या पेशंटचंही एक मानसिक खच्चीकरण, म्हणजे 1-2 वर्ष जर आपण ट्रीटमेंट घेतोय तर ते बरं होईल की नाही, किंवा अजून किती घ्यायची, असंही त्यांच्या मनावर कधी परिणाम होत असेल? हे तर आहेच. आणि फायनान्शियल बाबतीचं बघायचं झालं तर अशा याच्यासाठी सध्या जे नवीन पॅकेजेस अपडेट होत आहेत, राजीव गांधी जीवनदायी योजनेचे जे नवीन पॅकेजेस होत आहेत, त्यामध्ये सरकार फक्त ऑपरेशन नंतरची फिजिओथेरपी कव्हर करत होती. आता सरकारचा असा प्रयत्न आहे आणि मी त्याच्यामध्ये सहभागी होतो की हे जे असे पेशंट्स आहेत त्याच्यासाठी स्पेसिफिक पॅकेजेस ग्रामीण पातळीपर्यंत पोहोचवले गेले पाहिजेत आणि यांना त्यामधनं काही ना काही कव्हरेज भेटलं पाहिजे. कारण हा प्रचंड मोठा फायनान्शियल बर्डन त्या फॅमिलीवर आहे आणि सर्व बघितलं तर सोसायटी आणि सरकारवर पण. म्हणजे या योजना विशेष उल्लेखनीय आहे. विमल मॅडम, मला तुमच्याकडे यायचंय की तुम्ही काय सांगाल याच्याविषयी, आणि त्याच बरोबरीने फिजिओथेरपीचे अजून काय काय फायदे आहेत त्याविषयी सांगा आम्हाला. आता फिजिओथेरपीचे फायदे, आता शरीराच्या प्रत्येक संस्थेच्या कार्यामध्ये आणि त्या विकारांमध्ये फिजिओथेरपीचा उपयोग आहे. आता म्हणजे जनरली स्पीकिंग जर फिजिओथेरपीचा उपयोग विचारला तर म्हणजे त्याचे 4 फायदे आहेत. एक म्हणजे प्रिव्हेन्शन, प्रतिबंधक उपाय. प्रतिबंधक उपाय म्हणजे आता जसे लसीकरणने आपण काही रोग टाळू शकतात, तसंच फिजिओथेरपी प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे जो रोग होण्याच्या आधीच जर आपण प्रतिबंधक उपाय घेतला. आता जयमाला मॅडमनी सांगितलं की हृदयविकार टाळण्यासाठी आपण व्यायाम केला तर हा एक प्रतिबंधक प्रायमरी प्रिव्हेन्शन आहे. दुसरा म्हणजे आपण कार्य करण्याची पद्धत. आता बरेच जण लहान मुलं बॅग कशी उचलतात, किंवा आता सगळे तरुण आपले लॅपटॉप घेऊन फिरतात, किंवा ते लॅपटॉप समोर बसून ते कसे त्या कुठच्या पद्धतीने बसतात, त्यामुळे त्या पोझिशनमुळे त्यांना ते पॉस्चरल पेन जे हे आता सामान्य झालेलं आहे. असं हे जर पद्धत आपण आधीपासून बदलली तर हे विकार आपण टाळू शकतो. हे झालं प्रायमरी प्रिव्हेन्शन. सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे आपल्याला तो विकार झालेला आहे आणि त्या विकार झाल्यानंतर आपण त्याच्यावर अजून तो विकार पुढे वाढू नये. त्या विकारामुळे दुसरे सेकंडरी कॉम्प्लिकेशन, जसे फॉर एक्झाम्पल आपले जर स्नायू, आपण आता पॅरालिसिस, आता आपल्याला भोबे साहेबांनी म्हटलं की ते स्पायनल कॉर्ड पॅरालिसिस झाल्यामुळे तर त्यांचे स्नायू आता वीक झाले. तर ते वीकनेस आल्यामुळे की स्नायू, तर त्यांना त्यांचे सांध्यांची हालचाल करू शकत नाही. जर सांध्यांची हालचाल करू शकले नाही तर ते सांधे स्टिफ होऊ शकतात, किंवा काही आर्थरायटिस झालंय कोणाला तर ते सांध्यांच्या दुखण्यामुळे ते हालचाल करत नाही, मग ते स्टिफ होऊन जातं. तर ते स्टिफ होण्याचे प्रतिबंधक उपाय म्हणजे जर आपण त्याचे व्यायाम केले, म्हणजे विशिष्ट व्यायाम केले, कधी करणे आणि केव्हा करणे, म्हणजे त्या व्याधीनुसारच करावे लागतात. प्रत्येक सांध्यांना आपण काय ते मुवमेंट करणे असे नाही. म्हणजे कधी जर ती इन्फ्लॅमेटरी स्टेजमध्ये तर आम्ही रेस्ट सांगतो. तर ते झालं प्रतिबंधक. मग दुसरा आहे रिस्टोरेशन ऑफ फंक्शन. रिस्टोरेशन ऑफ फंक्शन म्हणजे आता झालेली व्याधी तर ते आपण परत त्याला क्युरेटिव्ह व्हॅल्यू, म्हणजे तो परत त्या व्याधीचा काय म्हणतात त्या विकाराच्या लक्षणांचा परिहार आणि ती क्षमता वाढवणे. आपल्याला एक फोन आलेला आहे. गणेश वाडकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम, गणेश वाडकर बोलतोय नेरूळवरून.
ऍक्च्युली मी एका शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे आणि माझी आई ऍक्च्युली ओझी वगैरे वाहतो ना आपण, त्याने त्यांना ऍक्च्युली असा प्रॉब्लेम होतो बॅक साईडला आणि नंतर असा मानेला एक झटका बसल्यासारखा होतो. तर बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांकडे आम्ही तसं उपचार घेण्याचा प्रयत्न केला, परंतु काही त्याचं हे नाही वाटत आहे. तर म्हणजे कशा पद्धतीने करू शकतो आपण नवसंजीवनीच्या माध्यमातून? बरं, धन्यवाद गणेशजी. विमल मॅडम काय सांगाल त्यांना, की मला असं वाटतं की आता वय झालेलं आहे आणि पूर्वीची ओजी तुम्ही सांगितलेलं पोश्चरही यात खूप महत्वाचं आहे, काय सांगाल? हो, पोश्चरही महत्वाचं आहे आणि आता त्यांचं वय वाढलेलं आहे आणि तर सो आय एक्सपेक्ट की त्या मेनोपॉझल पण असाव्या. तर इट इज ऑल टुगेदर म्हणजे त्यांचे स्नायूही वीक झालेले असतात आणि त्यांचे पॉस्चर आता म्हणजे त्यांचं अजूनही जर ते दुखापत असलं तर ते पॉस्चर कुठच्या रीतीने आहे आणि पॉस्चरमध्ये पॉस्चर सहित त्या स्नायूंची, त्या मानेच्या स्नायूंची, खांद्यांच्या स्नायूची आणि ते पॉस्चर फक्त मानेत रिस्ट्रिक्टेड न करून त्याच्या अलाइनमेंट, त्याला शरीराच्या फुल शरीराच्या अनुषंगाने बघायला पाहिजे. म्हणजे त्या कशा उभ्या राहतात आणि कुठच्या परिस्थितीत त्यात दुखापत होते, फक्त बसताना की कंटिन्युअस, आणि त्याच्यामुळे त्यांच्या नर्व्हवर पण काय प्रेशर येतंय का, म्हणजे त्यांनी असं फक्त ऑक्युपेशन सांगून असं सांगता येणार नाही, पण त्यांच्या दुसऱ्या नर्व्स म्हणजे हातामध्येही दुखणं होतंय की फक्त मानेवर तशी होती, एकदा प्रॉपरली तपासणी करून घ्यावी आणि त्यांचा पॉस्चर आणि त्यांचा आणि वयानुसार आणि परत स्नायूंचे किती त्यांच्यावर वीकनेस आलेला आहे ते बघावं. वेळ खूप कमी आहे, पण आता तुम्ही जो पोश्चर आणि ह्या विषयी आपण बोलतोय तर थोडक्यात मला तुमच्याकडे यायचं आहे की हार्डली आपल्याकडे आता 4 ते 5 मिनिटं आहेत, की महिलांसाठी तुम्ही काय सांगाल? कारण की दिवसभर काम करत असतात, त्यांच्या वेगवेगळ्या पोझिशनमध्ये किंवा उठताना बसताना बऱ्याच वेळेला अति त्रासामुळेही काही वेळेला अनेक विकार उद्भवतात, त्यासाठी तुम्ही स्पेशली काय सांगाल? हो, फिजिओथेरपी इन वुमेन्स हेल्थ इज अ बिग सब्जेक्ट. आता फिजिओथेरपी आता लेट अस स्टार्ट विथ आता म्हणजे आपण प्रसूतीच्या आधी आणि प्रसूतीच्या नंतर यात फिजिओथेरपिस्टचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आता प्रसूतीच्या आधी आता स्नायूंमध्ये बदल होतात, म्हणजे ते स्ट्रेचिंग होतात, पोटावरचे मसल सगळे स्ट्रेच होऊन जातात, त्याची शक्ती कमी होते. तर प्रसूतीच्या आधीपासूनच जर ते व्यायाम चालू केले आणि त्यात श्वासोच्छ्वासाचा व्यायाम केला म्हणजे प्रसूतीच्या वेळी ते जेव्हा श्वास त्यांना ब्रेथ होल्डिंग किंवा दे हॅव टू बेअर डाऊन, तेव्हा ह्या व्यायामाचा खूप उपयोग होता. तर सहजरित्या होऊ शकतात प्रसूतीनंतरही कारण त्या बाईमध्ये बरेच चेंजेस, हार्मोनल चेंजेस होतात त्यांच्या हाडांमध्ये, त्यांच्या पॉस्चरमध्ये, कारण त्या प्रसूतीच्या प्रेग्नन्सीच्या वेळी त्यांचाही पॉस्चर, त्यांची पाठ बरीच मागे वळलेली असते, त्यांच्या पेल्विसचा पण चेंज झालेला असतो, म्हणून ते व्यायाम आणि त्याच्यानंतर परत आणि व्हेरी इम्पॉर्टंट इज द स्ट्रेस इनकॉन्टिनन्स. त्या सगळे मसल स्ट्रेच झाल्यामुळे बऱ्याच वेळा म्हणजे खोकला करणं किंवा शिंकलं तर लघवी बाहेर पडते आणि ही जी वेदना आहे बायका त्यांना खूप लाज वाटते आणि बोलत नाही. पण ह्याला मोठा उपाय आहे, म्हणजे व्यायाम, म्हणजे पेरिनियल मसल्सचा जर तुम्ही जे व्यायाम केले तर हा प्रॉब्लेम बऱ्याच प्रमाणाने कमी होऊ शकतो. त्याचप्रमाणे ऑस्टिओपोरोसिसचा प्रॉब्लेम म्हणजे मेनोपॉजच्या नंतर ऑस्टिओपोरोसिस आणि घरात कामं तुम्ही सांगितल्याप्रमाणे घरात काम करण्याची पद्धत, म्हणजे जेव्हा ते बसतात म्हणजे ओट्याची लेवल किती आहे आणि ते किती प्रमाणात ते वाकून करतात, पोळ्या करतात, प्रत्येक गोष्टीवर खरं तर आपलं परिसराचा पण मी म्हटलं की इट इज अ मॅन एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन. अगदी खरं आहे. आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी एक निवेदन आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड ही संस्था ब्लाइंड टीम ऑर्गनायझेशन या संस्थेच्या सहकार्याने राष्ट्रीय स्तरावर प्रिन्सेस इंडिया ही स्पर्धा दृष्टिहीन मुलींसाठी आयोजित करण्यात येत असून स्पर्धकांची वयोमर्यादा 18 ते 30च्या दरम्यान असावी. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2016 आहे. इच्छुक अर्जदारांनी अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा. पत्ता: कार्यकारी संचालिका नॅप 11 खान अब्दुल गफार खान रोड, वरळी, मुंबई 400030. दूरध्वनी क्रमांक असे आहेत 987019
9213. तसेच लँडलाईन नंबर असे आहेत 022 66 83 8643. निवेदन संपलं. सर, आपल्याकडे अतिशय थोडा वेळ आहे. मला तर तुमच्याकडे यायचं आहे की फिजिओथेरपी या विषयावर आपण खूप छान छान माहिती करून घेतलेली आहे की किती महत्त्वाचा वाटा आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये याचा आहे व्यायाम आणि फिजिओथेरपी. आताच ही जी बदलती जीवनशैली झाली त्याच्यामध्ये लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट ह्या सगळ्यांचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो आणि फिजिओथेरपीचा त्यात किती महत्त्वाचा वाटा आहे, काय सांगाल? बदलत्या जीवनशैलीनुसार लॅपटॉप आणि मोबाईल ही आपल्या ह्याच्यातली अविभाज्य घटक झाले खरं जरी असलं तर त्याचे बरेच परिणाम आहेत. आपण आता त्या पिक्चरमध्ये पाहू शकू की ह्या सततच्या वापरामुळे, मोबाईलच्या वापरामुळे आपण एका फॉरवर्ड पोझिशन मध्ये जातो. आपली जी मान असते ती मान ही सतत फॉरवर्ड असते. बरोबर. याला एक टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणून असा विकार आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता की ते सततची मान समोर राहिल्यामुळे त्याचं मानेचं दुखणं चालू होतं आणि त्यानुसार हातामध्ये मुंग्या वगैरे येणं होतं. हा सरळ सोपा हे आहे. आपण एक तर कमी वापर करू शकतो मोबाईलचा, किंवा जेव्हा तुम्ही मोबाईल वापरत असाल ते डोळ्याच्या लेवलला, जेणेकरून तुमची मान ही व्यवस्थित सरळ राहील असं आपण करू शकू. इतक्या छोट्याशा ह्यानं सुद्धा हा रोग टाळू शकतो. त्या व्यतिरिक्तच मोबाईलमुळे ट्रिगर फिंगर आणि ट्रिगर थंब सतत पॅड यूज केल्यामुळे हे होतं आणि फार कॉमन झालेलं आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये त्यांचं जे डेव्हलपमेंटचं वय असतं त्याच्यामध्ये ते फ्लेक्शन मध्ये राहिल्यामुळं ते होत नाही. तर त्याची काळजी घ्या की तुमचा मोबाईल हा तुमच्या डोळ्याच्या लेवलला, सरळ शब्दात सांगायचं झालं गोष्टींचं आपण तर सर उठा के जिओ. सर उठा के जिओ. खरं जसं तर डॉक्टरांनी सांगितलं की या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या जीवनात अवलंब करा आणि आपलं आयुष्य अधिक सुंदर बनवा. आजचा हा जो कार्यक्रम आहे तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आपल्या प्रतिक्रिया आम्हाला 2 माध्यमांतर्फे पाठवू शकता. आमचं पहिलं माध्यम आहे फेसबुक, www.facebook/sakhisayatri.dd. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ईमेलद्वारेही आमच्यापर्यंत पाठवू शकता. ईमेल आयडी आहे sakhisayatri@gmail.com. खरं तर सुदीपजी, मॅडम, तुम्ही इथे आलात आणि फिजिओथेरपी म्हणजे नक्की काय इतकं छान सोप्या भाषेत आम्हाला समजावून सांगितलं त्याबद्दल तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. आमचे तुम्हाला सखी सह्याद्रीला खूप खूप आभार.